देवाने मला तुझ्यासारखी व्यक्ती दिली याबद्दल मी त्याचे आभार कसे मानू तेच समजत नाही, आर्यनने साश्रू स्वरात सांगितलं. अविकाचा श्वास अडकून गेला. मी प्रयत्न करतोय आईवडिलांना पटवायचा, पण जर त्यांनी नकार दिला तरी तू माझ्याशी लग्न करशील का? त्याने शेवटी विचारलं. ती पुटपुटली पण बोलू शकली नाही. तिला त्याच्यासोबत राहायचं खूप इच्छा होती, पण तिला माहीत होतं की जर त्यांनी त्यांच्या संमतीशिवाय लग्न केलं तर दोघांत आणि त्याच्या कुटुंबातली दरी आणखीनच वाढेल. ती तसं होऊ देऊ शकत नव्हती. तुला आत्ताच उत्तर द्यायचं नाही, तो सौम्य आवाजात म्हणाला आणि तिच्या गालावर हलकंसं बोट फिरवलं. तिच्या डोळ्यात एक ओलसर प्रेमळ भाव होता. त्याचा गळा भरून आला. त्याला तिचं उत्तर माहीत होतं. जर त्याचे पालक तयार झाले नाहीत तर ती निघून जाईल त्याला सोडून, आणि तो त्या आयुष्याची कल्पनाही करू शकत नव्हता जिथे अविका नसेल. तो तिच्या मागे बसला भिंतीला टेकून आणि आपले हात तिच्या भोवती गुंफवून तिला कवेत घेतलं. ती आधी थोडीशी थिजली, मग हळूहळू निवडली. त्याने तिला घट्ट कवेत घेतलं. तिच्या डोक्यावर हलका चुंबन घेतलं. ती त्याच्या हातावर डोकं ठेवून बसली. दोघंही शांततेत शेकोटीतील जळत्या लाकडांकडे पाहत राहिले. अविका समाधानाने हसली. शेवटी ती स्वतःशी शांत होती आणि त्याचं श्रेय त्या मोठ्या रौद्र दिसणाऱ्या पण प्रेमळ माणसाला जात जो तिच्या मागे बसला होता. तिला आशा होती की त्याचे आईवडीलही तिला स्वीकारतील, पण ते फक्त वेळच ठरवेल. उद्या सकाळी तिला त्यांच्याशी आणि नंदिनी माईंशी बोलावं लागणार होतं. ती ते कसं करणार होती? ती हे सगळं हाताळू तरी कशी शकणार होती? तिच्या कपाळावर आठ्या उमटल्या. पुन्हा प्रश्न, पुन्हा शंका. तिला इतकंच वाटत होतं की अशीच ती कायम राहू शकेल, पण ती एक भाबडी इच्छा होती. वास्तव लवकरच मध्ये घुसून तिच्या या उबदार सुरक्षित जगात थंड करडे प्रकाश टाकणार होतं. तिला जाणवलं त्याने तिच्या हातावरून हलकेच हात फिरवला. त्याला तिची अस्वस्थता समजली होती. किती बारकाईने तो तिला समजत होता. अगदी तिच्या मनात काय चाललंय हे त्याला कसं कळतं. कधी कधी तिलाही त्याच्याविषयी तसंच वाटायचं, पण तो तर नेहमीच तिला ओळखायचा. जर गोष्टी त्यांच्या मनासारख्या घडल्या नाहीत तर ती काय करेल? ती आपलं जुनं रूप परत घेईल का? तो काय करेल? किती प्रश्न आणि एकही उत्तर नाही. ती एक सुस्कारा टाकत झोपेच्या अधीन झाली. भविष्य एक कोडं होतं, अनिश्चिततेच्या धुक्याने झाकलेलं. माणसं बदलतात, वाढतात, पण भूतकाळातल्या निवडी त्यांच्यासोबतच राहतात. वेद अस्वस्थपणे हलला. निलिमाच्या हाताकडे पाहत राहिला, जसं तिने आर्यनच्या घराची बेल वाजवली. बेलचा सौम्य आवाज हवेत घुमला आणि शांततेला भेदून गेला. निलिमा त्याच्याकडे वळली. तिच्या चेहऱ्यावर एक उबदार आश्वासक हास्य होतं. वेदजींच्या मनात घालमेल होती. हे त्यांच्यासाठी एक नवीनच पाऊल होतं. आर्यन कित्येक वेळा त्यांच्या घरी आला होता, पण वेदजी कधीच आर्यनच्या घरात पाऊल ठेवलेलं नव्हतं. अगदी बांधकामाच्या वेळेसही नाही. अभिमान आणि दुखावलेपणाने त्यांच्या नजरेसमोर अंधार केला होता. पण आज ते इथे उभे होते, ही दरी मिटवण्याच्या आशेने. त्यांनी रात्रभर विचार केला होता की काय बोलायचं, कसं स्वतःला सावरायचं, पण आता इथे उभं राहिल्यावर त्यांना काहीच सुचत नव्हतं. त्यांना वाटत होतं निलिमा परिस्थिती अधिक चांगल्या प्रकारे हाताळेल आणि ते फक्त होकार देतील. त्यांनी ठरवलं होतं की ते आर्यन आणि अविकाच्या नात्याला संमती देतील, पण निलिमाने काही अटी घातल्या होत्या आणि वेदजींनी त्या मान्य केल्या होत्या. म्हणून आज ते माफी मागण्यासाठी आले होते, दोघांकडून. जरी माफ करा हे शब्द वेदने कधी उच्चारले नव्हते. ते थोडे थरथरले. वेदला ओळखणारे कोणीही ऐकलं असतं तर त्यांनी हसून लोळायला सुरुवात केली असती. त्यांनी डोकं हलवत स्वतःला सावरायचा प्रयत्न केला. दरवाजा उघडला गेला आणि त्याने स्वतःला आर्यनच्या प्रतिक्रिया स्वीकारण्यासाठी तयार केलं. आर्यनला अजिबात कल्पना नव्हती की सकाळी सकाळी त्याच्या दारात कोण उभं असेल, पण त्याने कल्पनाही केली नव्हती की त्याचे आई वडील समोर उभे राहतील. तो थोडा हादरला. मग त्याने त्याचा चेहऱ्यावरचे भाव पाहिलं. आई थोडं स्मित करत होती, पण वडील अगदी वाळवंटात अडकलेल्या बर्फाळ अस्वलासारखे अस्वस्थ दिसत होते. ते इथे का आले होते? ते अविकाविषयी काही वाईट बोलायला आले होते का? जर तसं असेल तर त्याच्याकडे वेळ आणि सहनशक्ती नव्हती. आम्हाला आत बोलवणार नाहीस का? निलिमा म्हणाली, त्या असहज शांततेचा भंग करत. आर्यनने तिच्याकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यात मृदू भाव पाहिले. कदाचित ते तेच बोलायला आले होते जे त्याने त्यांना पुन्हा विचार करायला सांगितलं होतं. त्याने काही न बोलता दरवाजा अधिक उघडला. अविका अजून झोपलेली होती गेस्ट रूममध्ये. काल रात्री ती अगदी दमून झोपून गेली होती. अगदी तशीच शेकोटीजवळ झोपली होती आणि अजूनपर्यंत जागीही झाली नव्हती. त्याला आशा होती की आईवडील जे काही बोलायला आले आहेत ते ती उठण्याआधीच संपेल.
निलिमा आत गेली आणि वेद तिच्या मागे. पहिल्यांदाच वेदजी आर्यनच्या घरात पाऊल ठेवत होते आणि त्याला आश्चर्य वाटलं. तो थोडा वेळ जिन्याजवळ उभा राहिला. त्या घराच्या सौंदर्यामुळे स्तब्ध. घर अप्रतिम होतं. इतकं सुंदर की त्याला एक क्षणही असं वाटलं नाही की सगळे लाकडं असल्यामुळे काही जड वाटेल. ते अगदी सुसंस्कृत आणि अभिजात होतं. मग त्याची नजर पडली भिंतीवरच्या स्केचेसवर. त्यांना कल्पनाही नव्हती की आर्यनने त्या फ्रेम करून ठेवलेल्या होत्या. मग त्यांचं लक्ष गेलं त्या मोठ्या फ्रेमवर, जो मॅटलच्या वर लावलेला होता. ते पुढे गेले आणि ती फ्रेम पाहायला लागले. ती त्यांच्या फॅमिली फोटोवर आधारित होती, जी गेल्या वर्षी क्लिक केली होती. पण त्यांना आठवत नव्हतं की ते आर्यनच्या इतक्या जवळ उभे होते किंवा चेहऱ्यावर त्या प्रकारचा भाव होता. मूळ फोटो अगदी वेगळा होता. त्याला आठवत होतं त्यावेळी ते आर्यनपासून शक्य तितकं दूर उभे होते आणि चेहऱ्यावर कठोर भाव होते. हात छातीसमोर घट्ट बांधलेले होते. मग इथे असं चित्र कुठून आलं? अविकाने बनवलंय, आर्यनने शांतपणे सांगितलं. वेदजीने वळून आपल्या मुलाकडे पाहिलं, मग पुन्हा चित्राकडे. अविकाने संपूर्ण चित्र रंगवलं होतं. म्हणजे तिने त्यांना जवळ उभं दाखवलं होतं, तिच्या नजरेतून. तिच्या मनात असं कुटुंब होतं का? त्यांना आश्चर्य वाटलं आणि त्यावेळी लाजही. ती मुलगी खरंच गोड होती. ते स्वतःही लोकांचा स्वभाव ओळखण्यात चांगले होते आणि त्यांच्या अंतःकरणात सुद्धा जाणवलं होतं की ती एक चांगली मुलगी आहे. पण त्यांच्या स्वतःच्या अहंकाराने, प्रतिष्ठेच्या खोट्या कल्पनांनी त्यांना तिचं खरं सौंदर्य दिसू दिलं नव्हतं. आणि हे चित्र, हे परिपूर्ण होतं. अविकाने केवळ चित्र नाही तर त्यांचं स्वप्न रंगवलं होतं. ती नवशिकती नाही असं वाटावं इतकं सुंदर, भावनांनी भरलेलं. त्याला आतून काहीसं हललं. ते काय होतं? अपरिचित असं काहीसं? भावना? आर्यनच्या त्या शांत उत्तराने त्यांना जाणवलं, अजूनही त्याचा मुलगा त्यांचा विचार वाचतो. एकही शब्द न बोलता. त्याआधीही असंच असायचं. आर्यनला सगळं कळायचं. तो अनोळखी भाव त्या चित्रासोबत मनात गळत होत गेला. त्याने गिळलेला गिडगंठ आता गळ्याला घुसमटवत होता. अविका कुठे आहे? निलिमाने विचारलं. वरती, आर्यनने आईला उत्तर दिलं. तो सकाळचा क्षण खूप विचित्र होता. त्याचे वडील त्याच्या घरात उभे होते ही गोष्टच विचित्र होती. पण त्याहूनही विचित्र म्हणजे आर्यनला अचूक कळलं होतं की त्याचे वडील त्या पोर्ट्रेटकडे पाहताना काय विचार करत होते. त्याच्या आईने आधीही अविकाचं काम पाहिलं होतं, पण तिने त्या सूक्ष्म तपशिलांकडे लक्ष दिलं नव्हतं. ती फक्त कौतुक करून निघून गेली होती. पण त्याचे वडील, त्यांनी मात्र ते लगेच ओळखलं होतं. आणि का नाही? आर्यनने निरीक्षण करण्याची सवय त्यांच्याच वडिलांकडून तर घेतली होती. त्याला माहिती होतं की त्याचे वडील ते बदल लगेच पाहतील, अगदी जसं त्याने पाहिलं होतं. दोघांमध्ये काही समान गुण होते. आर्यन कटाक्षाने असला, इतक्या वर्षांनी एकमेकांपासून दूर राहून सुद्धा अजूनही तो त्याच्या वडिलांच्या भावना ओळखू शकतो. त्या क्षणाला विडंबन म्हणावं की कठोर सत्य, पण तेच खरं होतं. तुझं म्हणणं म्हणजे ती रात्री इथेच होती? वेदजीने थोडं मोठ्या आवाजात विचारलं. आर्यनचं उत्तर ऐकून तो थोडा चकित झाला. आर्यनने डोळे संकुचित करत छातीवर हात घातले. तुम्ही नेमकं सुचवताय तरी काय? त्याने थेट विचारलं. आवाजात धोक्याची सावली होती. त्यांना वडिलांचा सूर आवडला नव्हता. त्यातून सुचवलेली गोष्ट खूप स्पष्ट होती आणि आर्यन अशा बुनबिडाच्या समजुतींवर आधारित बोलणं सहन करणार नव्हता. वेदजीची नजर आर्यनच्या डोळ्यांशी भिडली आणि त्या क्षणी त्याला जाणवलं की त्याने आपल्या मुलाचा आणि अविकाचा गैरसमज केला आहे. त्यांच्या सच्चेपणात आणि सन्मानात शंका घेण्याचं काहीच कारण नव्हतं. काल रात्रीच्या गोष्टींनी त्या नवीन समजुतीचा पाया घातला होता आणि त्या चित्राने त्यावर शिक्कामोर्तब केला होता. पण जुन्या सवयी ज्या अनेक वर्षांच्या अनुभवांमधून तयार झाल्या होत्या, त्या त्याच्यावर वरचढ झाल्या होत्या आणि त्याच्या काळजीचं रूप अनावधानाने बाहेर पडले. आर्यनचा आवाज खाली उतरला, पण तो अधिक धोकादायक झाला. त्याच्या डोळ्यात चेतावणी होती, जबडा घट्ट दाबलेला. वेदने निलिमाकडे पाहिलं आणि तिने डोकं हलवून त्याला शांत केलं. त्याला आपली चूक उमगली. ते काहीच बोलले नाही, फक्त शांत राहिले, कारण आता त्यांना समजत होतं की खूप सावध राहावं लागेल. आर्यन, निलिमा सौम्य आवाजात म्हणाली. थोडा त्रासिक अस्वल होणं थांबव, तिने हसत सांगितलं. आणि आर्यन जरा हळूहळू निवडला. क्षणभर तिला वाटलं होतं की काहीतरी वस्तू वेदच्या डोक्यावर फेकावी. ते इथे नातं जोडण्यासाठी आले होते, उरलेली नाजूक दोरीही तोडण्यासाठी नव्हे. त्यांच्या त्या मोठ्या तोंडाने आता आर्यनचा संयम सुटणार होता. अविकाविषयी आर्यन खूप संवेदनशील होता आणि तिला खात्री होती की अविकाच्या आयुष्यात जे घडलं होतं ते ऐकल्यानंतर तो अजूनच जास्त रक्षणशील झाला असेल. आणि इथे वेदजींच्या असंवेदनशील बोलण्याने तो कोसळण्याच्या उंबरठ्यावर पोहोचला होता. त्याचा काही वाईट हेतू नव्हता. निलिमा पतीसाठी म्हणाली. आम्हालाही तिची चिंता वाटते, अगदी तुझ्यासारखीच.
ती हलक्या स्वरात म्हणाली. आर्यनने एक छन्नी हास्य केलं. मी तुला असं वाढवलं नव्हतं आर्यन. निलिमाचा सूर थोडा कठोर झाला आणि तिने अगदी नेमकं वागून आर्यनला शांत केलं. त्याने खोल श्वास घेतला, डोकं हलवलं आणि हात शिथिल केले. सॉरी आई, त्याने समजूतदारपणे सांगितलं. माझा राग अयोग्य होता. निलिमाने मान डोलावली आणि वेदजी आई मुलाकडे पाहत राहिले, थक्क. जर तो निलिमाच्या जागी असता तर कदाचित बोलायला सुरुवात करण्याआधीच खूप काही घडून गेलं असतं. हे काहीतरी विशेष होतं त्या दोघांमधल्या नात्याविषयी. पण मग निलिमाला कधीच उपहास किंवा उद्धटपणा आवडला नाही आणि ती अशा प्रसंगी नेहमी समजूतदारपणे वागायची. माहीत आहे, आपण जे काही बोललो, जसं वागलो त्यामुळं, निलिमा म्हणत होती, जणू काही वर्षांपूर्वीची कुरबुर झालीच नव्हती. विश्वास ठेवणं कठीण आहे, पण आम्ही तिला घेऊन खरोखर काळजीत आहोत आर्यन, ती पुढे म्हणाली. थोडा वेळ लागला सिच्युएशन समजायला आणि आपल्या चुका स्वीकारायला, पण आम्ही त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो की आम्ही तुला इतक्या वर्षांनी निराश केलं. पण आता आम्ही दोघंही विचार केला आहे, चर्चा केली आहे आणि आम्ही एका गोष्टीवर पोहोचलो आहोत की तुम्ही सर्व काही मिळवू शकत नाही आणि तसंच आमचंही झालं. ती थोडी थांबली. आर्यन तिच्याकडे पाहत होता, डोळ्यात एक आशेचा क्षीण प्रकाश. तिला जाणवत होतं की तो आतून किती संघर्ष करत होता. ते त्याला आधीही एकदा निराश करून गेले होते आणि आता तब्बल 14 वर्षांनी ते त्याच्यासमोर उभे होते, चूक सुधारायच्या तयारीत. ती खोल श्वास घेऊन म्हणाली, आपण प्रत्येकाचं मन जिंकू शकत नाही आणि हो, आपण सगळ्यांनाच खुश ठेवू शकत नाही. आपल्याला एखादी बाजू घ्यावीच लागेल, नाहीतर आपलं कुटुंब उद्ध्वस्त होईल आणि आम्ही ठरवलंय की आमच्या कुटुंबाची बाजू घ्यायची, ती म्हणाली आणि पुढे हात जोडले. माझं वागणं खूपच चुकीचं होतं याची मला लाज वाटते. अविकाने तिच्या लग्नाचं सत्य समजल्यावर काय अनुभवलं असेल, ती कशा भावना घेऊन जगली असेल याचा मी विचारही करू शकत नाही. मी अजूनही हे सगळं समजून घेण्याचा प्रयत्न करते आहे. ती भावूक झाली. एक स्त्री म्हणून तिच्यासोबत जे घडलं त्याची कल्पनाही मला थरकाप उडवणारी वाटते. एवढं सगळं सहन करण्याचं धैर्य तिला कुठून मिळालं असेल हेच समजत नाही. मी तिच्या जागी असते तर काय केलं असतं हेही मला माहीत नाही. आणि हीच गोष्ट मिहिकासोबत घडली असती तर, विचार करूनच काळजाचं पाणी होतं. ती थांबली. तिचा आवाज थरथरला. ती खोल श्वास घेते. आर्यन, मी अविका आणि तुझा खरंच आदर करते, ती म्हणाली आणि तिच्या डोळ्यात पाणी दाटलं. माझ्या मुला, मला तुझा अभिमान आहे. आम्ही फक्त समानतेची आणि प्रगतीची भाषा केली, पण तू ती खरं म्हणजे जीवनात उतरवलीस, ती म्हणाली आणि त्याच्या शेजारी उभी राहून त्याच्या हातावर मायेने हात फिरवला. मला विश्वास आहे की तू आम्हाला पुन्हा एक संधी देशील हे सिद्ध करण्याची, की आम्ही हे शब्द फक्त बोलत नाही आहोत, तर आम्ही ते खरंच जगायला तयार आहोत, ती खऱ्या अंतःकरणाने म्हणाली. आर्यनने आईच्या हृदयातून उमटलेल्या त्या प्रामाणिक शब्दांना ऐकलं आणि हळूहळू त्याचं मन हलकं झालं. तिच्या आवाजातली ती थरथर, तिचं बोलणं, हे सगळं ते खोटं मानूच शकत नव्हता. पण वडील, त्याच्या आईने अनेकदा आपण हा शब्द वापरला होता, पण वेद यांनी एक शब्दही उच्चारलेला नव्हता. तो आपल्या वडिलांकडे वळून पाहतो. कमीत कमी एकदा तरी त्यांनी कबूल करावं की त्यांनी अविकाच्या बाबतीत चूक केली होती. आर्यनला ही अपेक्षा होती. वेदजी पूर्ण संवाद ऐकून घेत होते आणि त्यांना आपल्या पत्नीचा हेवाच वाटत होता. तिचं सहज माफी मागणं, भावना व्यक्त करणं, सगळं संभाषण आपल्या हातात घेणं, हे सगळं खरोखरच प्रशंसनीय होतं. आता वेळ आली होती त्यांच्या बाजूने काही बोलण्याची. त्यांनी जे काही ठरवून आणलं होतं बोलायला, ते सगळं ते विसरून गेले होते. आता काय बोलावं, कुठून सुरुवात करावी, त्यांना काहीच सुचत नव्हतं. त्यांनी नेहमीप्रमाणे नकार देणं, अपमान करणं हे सहजतेने केलं होतं, पण माफी मागणं आणि तेही आपल्या मुलाच्या निर्णयाला समर्थन देऊन गिरून टाकल्यासारखं वाटलं. पत्नीच्या डोळ्यातील आश्वासन पाहून त्यांनी बोलायला सुरुवात केली. माफी मागणं कधीच सोपं नसतं आर्यन, ते म्हणाले आणि निलिमाने हलकंसं मान डोलावल्यावर त्यांना समजलं की ते बरोबर जात आहेत. पण हे तुला आधीच ठाऊक आहे, पालक म्हणून आम्ही नेहमी आमच्या मुलांना योग्य शिक्षण द्यावं, उत्तम जीवन मिळवून द्यावं आणि ते आमच्यासारखे यशस्वी व्हावेत अशी अपेक्षा ठेवतो. ते हळूहळू बोलत होते. पण यातच आम्ही विसरतो की आम्ही जे शिकवतो त्याचं पालन स्वतःही करायला हवं. मी तुला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी सगळं शिकवलं आणि तू खरंच ते आत्मसात करून जगलास. तू सगळ्या गोष्टी आत्मसात करून प्रत्यक्षात उतरवलं, परिस्थितीत, प्रसंगात, जगण्यात. पण मीच माझ्या शिकवणीचे मूळ गमावलं, ते कळवटपणे म्हणाले आणि हात खिशात टाकले. एक बाप म्हणून मला माझं खऱ्या अर्थाने काय कर्तव्य आहे हे विसरलो. मुलाच्या जीवनात संकट आली की त्याला दिशा दाखवणारा मीच नव्हतो. मी फक्त माझ्या प्रतिमेला अधिक महत्त्व दिलं.
लोक काय म्हणतील, मी स्वतःला कसा पाहतो, हेच सगळ्यात महत्त्वाचं झालं. मी स्वतःला एका परिपूर्ण प्रतिमेवर ठेवून बसलो आणि तीच प्रतिमा जेव्हा तुझ्यामुळे मोडली तेव्हा मला वाटलं मी सगळं गमावलं आणि म्हणून मी तुला दोष दिला. पण सत्य हे होतं की ती प्रतिमा मीच मोडली होती, कारण मी खाली उतरून एक साधा माणूस व्हायला तयार नव्हतो. माझी प्रतिमा, माझा अहंकार माझ्या मुलांपेक्षा मोठा झाला होता. ते उपहासाने हसले आणि त्या गर्वामुळे मी 14 वर्ष गमावली, फक्त आज एवढं म्हणण्यासाठी, माफ कर. त्यांनी मान हलवली आणि त्या वेळेची हळहळ मनात दाटून आली. तुम्हाला काही माफी मागायची गरज नाही बाबा, आर्यन शांतपणे म्हणाला. त्याला माहिती होतं की त्याच्या वडिलांसाठी हे बोलणं किती कठीण होतं. मला काय करायचं ते तू ठरवू नकोस रे मुला, वेदजी थोडकं चिडून म्हणाले. पण ती चिडचिड आर्यनवर नव्हती. जेव्हा मी बोलतो तेव्हा ऐकतोस, ते स्वतःला सावरत म्हणाले. माझं तुझ्या मागे उभं राहणं आवश्यक होतं. मी तुझ्या निर्णयामध्ये तुला योग्य मार्ग दाखवायला हवा होता. तुला इतरांपेक्षा जास्त समजून घ्यायला हवं होतं आर्यन, ते अस्वस्थपणे म्हणाले. तू माझ्या अपेक्षेपेक्षा अधिकच होतास. तू जसा मोठा झालास तो मी नेहमी स्वप्नात पाहिलेला मुलगा होतास. मला कळतच नाही की मी हे आधी का पाहिलं नाही. का? कधी हे लोक महत्त्वाचे होऊ लागले? कधी इतरांचं मत माझ्यासाठी इतकं महत्त्वाचं झालं? तू माझं स्वप्न मोडलंस, एक अधिकारी बनण्याचं, पण शेवटी ते फक्त स्वप्नच होतं. त्या स्वप्नाचं महत्त्व तुझ्यापेक्षा, आपल्या नात्यापेक्षा अधिक होतं का? ते गोंधळलेले वाटत होते. पण आता मागे वळून पाहतोय तर तू ते स्वप्न मोडलंसच नाहीस. तू एक मजबूत, स्वावलंबी, विचार करणारा पुरुष बनलायस. तू योग्य अयोग्य यामध्ये फरक ओळखतोस, स्वतःचे निर्णय घेतोस आणि त्यांच्यावर ठाम राहतोस. ते ठामपणे म्हणाले. हेच खरं स्वप्न होतं, हीच खरी अपेक्षा होती. त्याने थोडा श्वास घेतला. माझा राग चुकीचा होता आर्यन. मी त्याला माझ्यावर हवे होऊ दिलं. मी माझ्या अहंकाराला माझ्या विचारांवर राज्य करू दिलं. आणि आज मी जे काही म्हणतोय ते इतकंच आहे. माफ कर, वेदजी म्हणाले आणि अभिमानाने उभे राहिले. त्यांना खात्री नव्हती की आर्यन त्यांना माफ करेल का. इतकी वर्ष फक्त दुःख आणि नकारात गेली होती. पण कदाचित ही सुरुवात होऊ शकेल, काहीतरी बदल होऊ शकेल. कदाचित ते आर्यनला पुन्हा ओळखू शकतील, जर तो काहीतरी बोलला तर. आर्यनला कळेना की योग्य शब्द कोणते असतील. हो, त्याच्या वडिलांनी त्याला खूप दुखावलं होतं, पण ती खूप जुनी गोष्ट होती आणि आता ते इथे होते, माफी मागत होते. त्यांनी चुकीचं वागलं होतं, पण आर्यननेही रागाच्या भरात वागलेला होता. दोघांचाही अहंकार मोठा होता, नम्रता फारशी नव्हती. जिथे आर्यनने विनम्रता अविकाकडून शिकलं होतं, तिथे त्याच्या वडिलांनी आता तरी आपली चूक मान्य केली होती. आणि हे सगळं त्या एका मुलीमुळेच. अप्रत्यक्षपणे तिनेच दोघांनाही आज इथे आणून समोर उभं केलं होतं. ही सुरुवात होती. अंतर पूर्ण संपणार नव्हतं कदाचित, पण आता निदान त्यांचं नातं सुसंवादाचं तरी होऊ शकेल. आर्यनने खोल श्वास घेतला, मग पुढे जाऊन वडिलांना मिठी मारली. खूप वर्षांनी त्यांनी एकमेकांना स्पर्श केला होता, त्यामुळे ती मिठी जरा अडखळत झाली. दोघांनी एकमेकांच्या पाठीवर थोडी थाप मारली आणि 5 सेकंदातच बाजूला झाले. निलिमा आनंदाने हसली. ती कित्येक दिवस, महिने, वर्ष हेच घडावयाची प्रार्थना करत होती आणि अखेर तो क्षण आला. तिला माहीत होतं अजूनही वाट खूप लांब आहे, कारण आर्यन आता लहान मूल नव्हता. त्याला स्वतःचा विचारविश्व होतं, जसं वेदचं होतं. संघर्ष अजूनही होतील, पण ते आता इतके टोकाचे नसतील. आणि तिला माहीत होतं हे सगळं ती सांभाळू शकेल. आर्यन, वेदजी पुन्हा म्हणाले. पण आधी त्यांनी गळ्यात अडकलेली गडबड काढण्यासाठी हलकंसं खोकलं, कारण नुकतीच त्यांच्या मुलाने त्यांना मिठी मारलेली होती. आपल्याला अजून काही गोष्टी बोलायच्या आहेत. निलिमा आणि मी तुझ्या अविकासोबतच्या लग्नाच्या प्रस्तावावर सविस्तर चर्चा केली, त्यांनी ठामपणे सांगितलं. आणि आर्यन पुन्हा एक वार ताठ झाला. छे, त्यांना त्याचा दोष देता येणार नाही, पण वेदजी अजूनही स्वतःच्याच मताने वागत होते. त्यांनी आपलं मत आर्यनला सांगायला घेतलं. आम्ही तुझ्या निर्णयाला पाठिंबा देतो आणि आम्हाला हवं आहे की अविका लवकरच आपल्या कुटुंबाचा भाग बनावी, ते म्हणाले. आणि आपल्या कुटुंबाचा या शब्दावर आर्यनच्या चेहऱ्यावर एक क्षणभर मृदुभाव उमटला. वेद यांनी इतकी वर्ष त्याला कुटुंबाचा सदस्यच मानलं नव्हतं, त्यामुळे एक वेगळी भावना पुन्हा त्यांच्या मनात आली. पण त्यांनी ती आता बाजूला ठेवली. सवय होती. पण काही अटी आहेत, त्यांनी म्हटलं आणि निलिमाकडे पाहिलं, जिने लगेच आर्यनच्या हातात आपला हात गुंफला आणि स्मित हास्य करत पुढे आली, कारण ती जाणून होती की आर्यनचा संयम संपायला लागला होता. अटी? आर्यनने अविश्वासाने विचारलं. आता काय खेळ सुरू होता त्याच्या पालकांचा. एकदा जेव्हा विश्वास तुटतो तो पुन्हा मिळवणं फार कठीण असतं. आर्यन, निलिमा म्हणाली, आपल्याला जितकं अविका आपल्या कुटुंबाचा भाग व्हावी असं वाटतं
तितकंच ती आधी स्वतःचं अस्तित्व निर्माण करावं असंही वाटतं. इतक्या वर्षांपासून ती सतत दुसऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करत आली आहे. ती म्हणाली, तिला स्वतःच्या स्वप्नांना गवसणी घालवायलाच वेळ मिळालेला नाही. आत्मविश्वास तर दूरची गोष्ट आहे. आपण एक कुटुंब आहोत आर्यन, आणि या कुटुंबातला प्रत्येक सदस्य तितकाच मजबूत असतो. आम्हाला नकोय की अविकायत कुठेतरी हरवून जावी. तिने काळजीपूर्वक आपली भावना मांडली. मग तुम्हाला काय म्हणायचंय? आर्यनने गोंधळून विचारलं. त्याला माहिती होतं नक्की काय बोललं जातंय. अविका अजूनही तिच्या सावल्यांमधून बाहेर येत होती. पूर्णपणे बाहेर आलेली नव्हती. तिला अजून थोडा वेळ, थोडा मोकळीक हवी होती. पण हे सगळं त्याला आधीच ठाऊक होतं की तिने आधी तिचा कोर्स पूर्ण करावा. निलिमा म्हणाली, मग काही काळ काम करावं. यामुळे तिला स्वतःच्या कर्तृत्वाचा अभिमान वाटेल आणि ती इतरांच्या आधाराशिवाय स्वतः काही करू शकते याचा आत्मविश्वास मिळेल. तिला तिच्या भूतकाळाशी सामंजस्य करायचं आहे आणि पुन्हा एकदा तिच्या कुटुंबाला सामोरं जायचं आहे. निलिमा हळुवारपणे म्हणाली, आम्हाला नकोय की लग्नाच्या घाईत ती पुढे जाऊन काही शंका घेऊन जगावी किंवा दुःख बाळगावं. ती समजूतदारपणे म्हणाली, आणि तुम्हाला वाटतं मला हे माहीत नाही? आर्यनने कोरड्या स्वरात उत्तर दिलं. तुझा मोठा प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे? निलिमा दोन्ही हात कमरेवर ठेवून म्हणाली, तू तुझ्या वडिलांसारखाच अहंकारी आहेस. तिने खोट्या रागात टोला मारला. वेदने आक्षेप घेतला. मी काय केलं? मी तर तुझ्या सगळ्या बोलण्याला होकार दिला, त्याने तक्रारीच्या सुरात सांगितलं. आणि जे घरात सराव केला होता त्यातलं एकही वाक्य तू इथे बोलला नाहीस. निलिमा थोड्या मिश्किलपणाने त्याच्यावर आरोप करत म्हणाली. आता माझ्या तक्रारी तुझ्यासमोर बोलू नकोस क? वेदजी कुळकुळत म्हणाले. आर्यनने एकदा आईबाबांकडे पाहिलं, मग डोकं हलवून हसला. त्याला समाधान वाटलं की सगळे एकाच मतावर आहेत. त्याने जेव्हा लग्नाचं सांगितलं होतं तेव्हा त्याचा अर्थ दुसऱ्याच दिवशी लग्न करायचा असा नव्हता. त्याला माहिती होतं अविकाला अजून वेळ लागणार आहे. त्यालाही तसंच. गेले काही दिवस जे घडलं होतं त्याने अविकाच्या आत्मविश्वासाला मोठा धक्का दिला होता. तिच्या मनाचं रक्षण करणारं कवच काढून घेतलं गेलं होतं. नंदिनी आत्यांचं संकट अजूनही मोठं होतं, पण कदाचित आता ती अडथळा ठरणार नाही, कारण अविकाने तिच्याशी थेट सामना केला होता. जरी ती याबद्दल अपराधी वाटत होती, सध्या मात्र त्याला 2 गोष्टींचा खूप आनंद होता. एक म्हणजे त्याच्या आणि वडिलांच्या नात्यात अजूनही आशा होती, आणि दुसरं, त्याच्या आईवडिलांना खरंच अविका आपल्या कुटुंबाचा भाग व्हावी म्हणून हवी होती. त्याने खोल श्वास घेतला आणि बाहेर सोडला. तो वर जिन्यावर पाहतो तिथे अविका उभी होती, डोळ्यात आनंदाश्रू आणि चेहऱ्यावर हसू. त्याने ठामपणे मनाशी ठरवलं, त्या हसऱ्या चेहऱ्यावरचं ते हास्य कायमचं करायचं, आणि तो ते नक्की करेल. नंदिनीच्या बोटांनी दरवाजावर हलकं टकटक केला आणि तो आवाज घरातील शांततेत घुमून गेला. ती दरवाजासमोर निश्चल उभी होती, श्वास थांबलेला. उत्तर मिळेल का या भीतीने कापत होती. अनेक तासांची जागरण आणि चिंतेने तिचं मन आणि शरीर थकून गेलं होतं. अविका तिला भेटेल का की दरवाजा बंदच करेल? नंदिनीच्या मनात सतत साहिलचा चेहरा फिरत होता. तो चेहरा जणू तिच्या दुःखाचं प्रतीक झाला होता. त्या दिवशीचा आठवण जेव्हा तिचं संपूर्ण जग कोसळलं होतं. पोलीस जेव्हा साहिलचा निर्जीव देह घरी घेऊन आले तेव्हा तिचं मन काळोखात गेलं होतं. पण फक्त साहिलचं निधन नव्हता तिला त्रस्त करत. ती वेदना होती जी तिला अविकाच्या डोळ्यात दिसत होती. ते पोकळ रिकामे डोळे, जणू हजारो न सांगितलेल्या प्रश्नांनी भरलेले, आणि त्या प्रत्येक प्रश्नासाठी नंदिनी स्वतःला दोषी समजू लागली होती. तिला वाटलं होतं की अविकाचं आयुष्य पुन्हा उभं करणं हे तिच्या पश्चातापासाठी पुरेसं ठरेल. तिने अविकाला तिचं शिक्षण पूर्ण करायला सांगितलं, नोकरी शोधायला सांगितलं, नवीन सुरुवात करायला सांगितलं. पण या सगळ्या प्रयत्नांनंतरही तिच्या मनावरचा अपराधीपणाचा भार कमी होत नव्हता. ती चुकीच्या समजुतीत होती. तिला वाटलं होतं की स्वतःच्या चुका स्वीकारल्याशिवायही ती तिला भरून निघता येईल. आर्यनचे शब्द तिच्या आत्मविश्वासाला हादरवणारे होते. त्यांनी तिला तिच्या मूळ चुकीशी थेट सामोरं जावं भाग पाडलं. तिने स्वतःला कधीच माफ केलं नव्हतं. तिच्या मुलाला एका जबरदस्तीच्या लग्नात ढकलून त्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं, आणि अविकाचं आयुष्यही जणू तिने त्याला खोल जखमा दिल्या होत्या. त्या कधीही भरून निघणार नव्हत्या. नंदिनीच्या अहंकाराने फक्त एक नाही तर 2 जीवांचे आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं. तिला साहिल गमवावा लागला, आणि त्या वेदनेचं ओझं तिच्याबरोबर कायम राहणार होतं. पण तिच्याजवळ अजूनही अविका होती, आणि आता तिला हे सगळं योग्य पद्धतीने सुधारायचं होतं. ती खोल श्वास घेते, कारण तिला माहीत होतं ही वाट सोपी नव्हती, पण गरजेची होती. कधीच त्या मुलीने तिच्याविरुद्ध एक शब्दही उच्चारला नव्हता, कधीही कोणती तक्रार केली नव्हती. ती नेहमीच नंदिनीच्या सांगण्यावर चालत होती. एवढं की साहिलबद्दलचं सत्यही तिने कोणालाच सांगू नये असा नंदिनीचा शब्दही तिने पाळला. नातेवाईकांचा तिरस्कार,
समाजाचा दबाव आणि स्वतःच्या कुटुंबाची प्रतिमा जपण्यासाठी नंदिनी इतकी बुडाली होती की अविकाचं आतून तुटणं तिला खूप उशिरा समजलं. तिची शांतता, तिच्या चेहऱ्यावरचा मावळलेला प्रकाश, तिचं हळूहळू कमी होणं, हे सगळं नंदिनीला फार नंतर जाणवलं. ती एका यंत्रासारखी जगत होती. ना आत्मविश्वास, ना उमेद, ना आयुष्याची इच्छा. म्हणूनच नंदिनीने तिला लुधियानाहून दूर पाठवलं. तिच्या ओळखीच्या लोकांपासून दूर, तिच्या दुःखद आठवणींपासून दूर, ज्या आयुष्याला ती पुढे घेऊन जाऊच शकत नव्हती. आणि आता जेव्हा अविकाने स्वतःला उभं केलं होतं, नंदिनीने पुन्हा तिला अडवण्याचा प्रयत्न केला, पुन्हा तिच्या पंखांना कात्री लावण्याचा. का? तिने तिला साथ द्यायला हवी होती. तिला सांगायला हवं होतं की ती बरोबर आहे. जेव्हा नंदिनीने आपला नवरा गमावला तेव्हा तिला दुसरं लग्न करण्याची गरज वाटली नव्हती. कारण एकतर तिच्यासोबत साहिल होता आणि दुसरं, साहिल त्यावेळी 14 वर्षांचा होता. तिला वाटलं नव्हतं की त्याच्या आयुष्यात दुसऱ्या वडिलांचा रोल आणावा. पण अविकाकडे कुणीच नव्हतं. ती पूर्णपणे एकटी होती. तिच्या स्वतःच्या आईनेही तिला घरात घ्यायला नकार दिला, कारण ती विधवा होती. लोक काय म्हणतील? बाकीच्या बहिणींचं लग्न कसं होईल? या सगळ्याचा नंदिनीला आता पश्चाताप होत होता. आणि तिला हे सगळं आता खरं अर्थाने सुधारायचं होतं, योग्य पद्धतीने. अविकाने दरवाजा उघडला. तिला वाटलं नव्हतं की बाहेर नंदिनी उभी असेल, पण ती होती. आणि तिच्या चेहऱ्यावर जी अपराधी भावना, जी हरवलेली गहिवरलेली मुद्रा होती, ती पाहून अविकाचं हृदय हललं. अविकाने सासूच्या डोळ्यांखालचे काळे वर्तुळं पाहिले आणि लगेच समजलं, त्या एक क्षणही झोपलेल्या नव्हत्या. अविकाच्या मनात अपराधीपणाची भावना उगम पावली. जणू काहीतरी खोल अंतर मनातून वर आली होती. तिने डोळे खाली घातले आणि दरवाजा अधिक उघडून दिला. ती नुकतीच आर्यनसोबत नाश्ता करून परतली होती. एक आनंदी सकाळ होती ती. निलिमा आंटी आणि वेद अंकल दोघांनीही तिला स्वीकारलं होतं. पण त्याहून अधिक समाधान होतं की आर्यन आणि वेदजी यांनी पहिलं पाऊल उचललं होतं. यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.